नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक आर. व्ही. पाटील। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बी.एड भाग 1 सेमिस्टर 2 मधील पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आणि बी.एड भाग 2 सेमिस्टर 3 मधील पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट इकॉनॉमिक्स या विषयासंदर्भात एकत्रितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। ते प्रश्न पुढील प्रमाणे आहेत। प्रश्न क्रमांक 1, अर्थशास्त्राचे जनक टिंबटिंब हे आहेत। योग्य उत्तर आहे ॲडम स्मिथ। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। योग्य उत्तर आहे ॲडम स्मिथ। या संदर्भात राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी किती साली लिहिला हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडू शकतो। प्रश्न क्रमांक 3, कल्याणाचे अर्थशास्त्र ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली। योग्य उत्तर आहे डॉक्टर मार्शल। प्रश्न क्रमांक 4, दुर्मिळतेचे शास्त्र ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली। योग्य उत्तर आहे डॉक्टर रॉबिन्सन। या ठिकाणी अर्थशास्त्राच्या विविध लेखकांच्या व्याख्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहेत। यामध्ये ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्रासंबंधी व्याख्या, डॉक्टर मार्शल यांची व्याख्या, डॉक्टर रॉबिन्सन यांची व्याख्या, याचबरोबर इतर तज्ज्ञांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण माहिती करून घेणं अपेक्षित आहे। या संदर्भात सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडू शकतील। प्रश्न क्रमांक 5, कोणत्याही घटनेचा कार्यकारण संबंध क्रमबद्ध दाखविला जातो त्याला टिंबटिंब असे म्हणतात। योग्य उत्तर आहे शास्त्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इच्छित परिवर्तन होय। योग्य उत्तर आहे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इच्छित परिवर्तन होय। प्रश्न क्रमांक 7, अर्थशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे। योग्य उत्तर आहे सामाजिक व वर्णनात्मक शास्त्र आहे। प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब ही एक सहेतुक मनपूर्वक सामाजिक वातावरणात केली जाणारी कृती होय। योग्य उत्तर आहे प्रकल्प ही एक सहेतुक मनपूर्वक सामाजिक वातावरणात केली जाणारी कृती होय। प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंब यांना सूक्ष्म अध्यापनाचे जनक म्हटले जाते। योग्य उत्तर आहे प्राध्यापक ॲलन। प्रश्न क्रमांक 10, 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार टिंबटिंब गाभाभूत घटकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे। योग्य उत्तर आहे 10 गाभाभूत घटकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे। यासंबंधी किती साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्यात आले ज्यामध्ये 10 गाभाभूत घटकांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकेल। याचं उत्तर असेल 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात। प्रश्न क्रमांक 11, टिंबटिंब ही विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे। योग्य उत्तर आहे चर्चा पद्धती। प्रश्न क्रमांक 12, रेडिओ हे टिंबटिंब साधन आहे। योग्य उत्तर आहे श्राव्य साधन। अशा स्वरूपामध्ये दूरदर्शन या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकेल। याचबरोबर OHP असेल किंवा इतर दृक साधने असतील, दृकश्राव्य साधने असतील किंवा श्राव्य साधने असतील, या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। प्रश्न क्रमांक 13, तक्ता वाचन ही कृती टिंबटिंब उद्दिष्टाशी संबंधित आहे। योग्य उत्तर आहे कौशल्य या उद्दिष्टाशी संबंधित आहे। यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती ही उद्दिष्टे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। या उद्दिष्टासंबंधित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात। प्रश्न क्रमांक 14, OHP हे एक टिंबटिंब प्रकारचे शैक्षणिक साधन आहे। योग्य उत्तर आहे दृक प्रक्षेपित साधन आहे। या ठिकाणी दृक प्रक्षेपित साधने व दृक अप्रक्षेपित साधने यामधील फरक आपण लक्षात घेणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 15, पाठ्यक्रमापेक्षा अभ्यासक्रम हा टिंबटिंब असतो। योग्य उत्तर आहे अधिक व्यापक असतो। पाठ्यक्रमाला इंग्रजीमध्ये सिलेबस असे म्हणतात व अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये करिक्युलम असे म्हणतात। याचबरोबर पाठ्यक्रम हा एका इयत्तेपुरता मर्यादित असतो व अभ्यासक्रम हा एका स्तरासाठी ठरवलेला असतो। हे सुद्धा आपण लक्षात घेणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 16,
पाठ्यपुस्तक हे टिंबटिंब साधन आहे? योग्य उत्तर आहे दृक साधन आहे. प्रश्न क्रमांक 17. विद्यार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेणे हा टिंबटिंब चाचणीचा मुख्य प्रमुख हेतू आहे. योग्य उत्तर आहे नैदानिक चाचणी. प्रश्न क्रमांक 18. टिंबटिंब हा शाळेचा आरसा आहे? योग्य उत्तर आहे वेळापत्रक हा शाळेचा आरसा असतो. प्रश्न क्रमांक 19. पारदर्शिका हे टिंबटिंब आहे? योग्य उत्तर आहे पारदर्शिका हे एक हार्डवेअर आहे. प्रश्न क्रमांक 20. दूरदर्शन हे टिंबटिंब प्रकारचे साधन आहे? योग्य उत्तर आहे दूरदर्शन हे दृकश्राव्य प्रकारचे साधन आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतामध्ये पंचवार्षिक योजनेची सुरुवात टिंबटिंब साली झाली? योग्य उत्तर आहे 1951 साली झाली. प्रश्न क्रमांक 22. नैदानिक चाचणीचा उपयोग टिंबटिंबसाठी करतात? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांमधील उणिवा शोधण्यासाठी नैदानिक चाचणीचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 23. विद्यार्थ्यांमधील अभिव्यक्ती क्षमता चाचणीसाठी टिंबटिंब प्रश्न उपयुक्त नाहीत? योग्य उत्तर आहे वस्तुनिष्ठ प्रश्न उपयुक्त नाहीत. प्रश्न क्रमांक 24. क्रियात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांचे मूल्यमापन टिंबटिंब परीक्षांतून केले जाते? योग्य उत्तर आहे प्रात्यक्षिक परीक्षातून केले जाते. प्रश्न क्रमांक 25. विद्यार्थी एखादा नियम स्पष्ट करून सांगतो ही कृती टिंबटिंब उद्दिष्टासंबंधित आहे? योग्य उत्तर आहे आकलन या उद्दिष्टासंबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26. कौशल्य हे उद्दिष्ट टिंबटिंब उद्दिष्टानंतर येते? योग्य उत्तर आहे उपयोजन. प्रश्न क्रमांक 27. निरीक्षण करणे ही कृती टिंबटिंब उद्दिष्टाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे कौशल्य. प्रश्न क्रमांक 28. आशययुक्त अध्यापन पद्धती ही कल्पना टिंबटिंब साली सर्वप्रथम मांडण्यात आली? योग्य उत्तर आहे 1978 साली. प्रश्न क्रमांक 29. आशययुक्त अध्यापन पद्धती ही कल्पना टिंबटिंबने मांडली? योग्य उत्तर आहे NCERT यांच्यामार्फत आशययुक्त अध्यापन पद्धती ही कल्पना मांडण्यात आली. प्रश्न क्रमांक 30. लेखी, तोंडी व टिंबटिंब हे परीक्षेचे प्रकार आहेत? योग्य उत्तर आहे लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक हे परीक्षेचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 31. रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा या स्वरूपाच्या प्रश्नांना टिंबटिंब प्रश्न म्हणतात? योग्य उत्तर आहे वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32. उत्तरे आठवणे म्हणजे टिंबटिंब प्रश्न होय? योग्य उत्तर आहे प्रत्यावाहन प्रश्न होय. प्रश्न क्रमांक 33. उत्तरे ओळखणे या स्वरूपाच्या प्रश्नांना टिंबटिंब प्रश्न म्हणतात? योग्य उत्तर आहे प्रत्यभिज्ञान प्रश्न म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. नैदानिक हा शब्द टिंबटिंब शास्त्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे वैद्यक शास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35. एखाद्या विषयातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ज्या चाचण्या उपयोगात आणल्या जातात त्यांना टिंबटिंब म्हणतात? योग्य उत्तर आहे नैदानिक चाचणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणीवा व दोष शोधून त्याप्रमाणे अध्यापनात सुधारणा करून केलेल्या अध्यापनाला टिंबटिंब अध्यापन म्हणतात? योग्य उत्तर आहे उपचारात्मक अध्यापन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. मूल्यमापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे? योग्य उत्तर आहे निरंतर किंवा सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 38. करिक्युलम हा शब्द लॅटिन भाषेतील टिंबटिंब या शब्दापासून तयार झाला आहे? योग्य उत्तर आहे CURRIE क्युरियर या शब्दापासून तयार झाला आहे. प्रश्न क्रमांक 39. CURRIE बरोबर रेसकोर्स बरोबर घोड्याच्या शर्यतीचे मैदान होय? प्रश्न क्रमांक 40. शालेय आवारात येणाऱ्या विविध अनुभवांचा साठा म्हणजे टिंबटिंब होय? योग्य उत्तर आहे अभ्यासक्रम होय. प्रश्न क्रमांक 41. एखाद्या विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाचे अध्यापन योजना म्हणजे टिंबटिंब होय? योग्य उत्तर आहे पाठ्यक्रम होय. प्रश्न क्रमांक 42. पाठ्यक्रम याला इंग्रजीमध्ये टिंबटिंब असे म्हणतात? योग्य उत्तर आहे सिलेबस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 43. शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी शासनाने
मान्य केलेली शिक्षकांची संघटना म्हणजे टिंबटिंब संघटना होय. योग्य उत्तर आहे व्यावसायिक संघटना होय. प्रश्न क्रमांक 44, टिंबटिंब ही पाठाची पहिली पायरी होय. योग्य उत्तर आहे पूर्वज्ञान किंवा प्रस्तावना ही पाठाची पहिली पायरी होय. प्रश्न क्रमांक 45, टिंबटिंब ही पाठाची शेवटची पायरी होय. योग्य उत्तर आहे स्वाध्याय किंवा गृहपाठ ही पाठाची शेवटची पायरी होय. प्रश्न क्रमांक 46, उच्च शिक्षणामध्ये टिंबटिंब अध्यापन पद्धतीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. योग्य उत्तर आहे व्याख्यान पद्धतीचा उच्च शिक्षणामध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 47, छोट्या इयत्तांसाठी टिंबटिंब अध्यापन पद्धती वापरणे योग्य ठरेल. योग्य उत्तर आहे गोष्ट पद्धती छोट्या इयत्तांसाठी वापरणे योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 48, बालकांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना ते आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत आहेत किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणे म्हणजे टिंबटिंब मूल्यमापन होय. योग्य उत्तर आहे आकारित मूल्यमापन होय. प्रश्न क्रमांक 49, अध्यापनाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अध्ययनाच्या अपेक्षित टप्प्यापर्यंत पोहोचला किंवा नाही हे पडताळून पाहण्यास टिंबटिंब असे म्हणतात. योग्य उत्तर आहे संकलित मूल्यमापन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 50, टिंबटिंबवर घटक नियोजन अवलंबून असते. योग्य उत्तर आहे वार्षिक नियोजन यावर घटक नियोजन अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 51, टिंबटिंब म्हणजे विद्यार्थ्यांचे विविध विषयातील एखाद्या घटकासंबंधीचे प्रावीण्य किंवा संपादन मोजण्याची कसोटी होय. योग्य उत्तर आहे घटक चाचणी म्हणजे विद्यार्थ्यांचे विविध विषयातील एखाद्या घटकासंबंधीचे प्रावीण्य किंवा संपादन मोजण्याची कसोटी होय. प्रश्न क्रमांक 52, घटक चाचणी तयार करण्यापूर्वी टिंबटिंब तयार करणे आवश्यक असते. योग्य उत्तर आहे संविधान तक्ता तयार करणे अपेक्षित असते. प्रश्न क्रमांक 53, एका वेळी एका तासाचे केलेले नियोजन म्हणजे टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे पाठ नियोजन होय. प्रश्न क्रमांक 54, पाठ नियोजनाची पंचपदी टिंबटिंब यांनी मांडली. योग्य उत्तर आहे हरबाट यांनी मांडली. या ठिकाणी हरबाट यांनी जी पंचपदी मांडलेली आहे ती कोणती आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 55, एखाद्या विषयाच्या विविध अंगांचे परस्पर संबंध स्पष्ट करणारी व्यवस्था म्हणजे टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे विषयाची संरचना होय. प्रश्न क्रमांक 56, अभ्यासक्रम हा शब्द इंग्रजीतील टिंबटिंब शब्दासाठी वापरला जातो. योग्य उत्तर आहे करिक्युलम या शब्दासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 57, NCERT चे दीर्घरूप टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अशा स्वरूपामध्ये NCERT चे दीर्घरूप आहे. या ठिकाणी NCERT ची स्थापना केव्हा झाली, NCERT चे मुख्यालय कोठे आहे अशा स्वरूपाचे प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 58, SCERT चे दीर्घरूप टिंबटिंब आहे. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे SCERT चे दीर्घरूप आहे. त्यामध्ये सुद्धा SCERT चे कार्यालय महाराष्ट्र राज्याचे कोठे आहे व त्याची स्थापना केव्हा झाली अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 59, बोधात्मक उद्दिष्टे टिंबटिंब ही आहेत. ज्ञान व आकलन ही बोधात्मक उद्दिष्टे आहेत. प्रश्न क्रमांक 60, क्रियात्मक उद्दिष्टे टिंबटिंब ही आहेत. उपयोजन व कौशल्य ही क्रियात्मक उद्दिष्टे आहेत. प्रश्न क्रमांक 61, भावात्मक उद्दिष्टे टिंबटिंब आहेत. अभिरुची व अभिवृत्ती ही भावात्मक उद्दिष्टे आहेत. प्रश्न क्रमांक 62, प्रकल्प पद्धतीचा जनक टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे किलपॅट्रिक. प्रश्न क्रमांक 63, प्रकल्प पद्धती टिंबटिंबवर आधारित आहे. योग्य उत्तर आहे कार्यवाद. प्रश्न क्रमांक 64, टिंबटिंब पद्धती ही शिक्षक केंद्री पद्धती आहे. योग्य उत्तर आहे व्याख्यान पद्धती. याच पद्धतीनं इतर अध्यापन पद्धती यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 65, नियोजनाची पहिली पायरी टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे वार्षिक नियोजन. प्रश्न क्रमांक 66, नियोजनाची दुसरी पायरी टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे घटक नियोजन. प्रश्न क्रमांक 67, नियोजनाची तिसरी पायरी टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे पाठ नियोजन. वर्षाच्या सुरुवातीला शिक्षकाला प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयाचं वार्षिक नियोजन करणं बंधनकारक असतं.
या वार्षिक नियोजनावर घटक नियोजन अवलंबून असते आणि त्याच पद्धतीनं दैनंदिन नियोजन म्हणजेच पाठ टाचन आणि पाठ नियोजन याच्या आधारे शिक्षकाला दैनंदिन पाठ घ्यावे लागतात. प्रश्न क्रमांक 68. वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक शिक्षकाला इयत्तांचे टिंबटिंब करावे लागते. योग्य उत्तर आहे वार्षिक नियोजन. प्रश्न क्रमांक 69. अध्ययन अध्यापनाच्या सोयीसाठी व अध्ययन निष्पत्ती चांगली मिळण्यासाठी वर्षभराच्या पाठ्यक्रमाचे केलेले सोयीस्कर विभाग म्हणजे टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे घटक होय. प्रश्न क्रमांक 70. टिंबटिंबवर घटक नियोजन अवलंबून असते. योग्य उत्तर आहे वार्षिक नियोजन. आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण B.Ed सेमिस्टर 2 व 3 साठी असणाऱ्या अर्थशास्त्र अध्यापन पद्धती या विषयांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. याच स्वरूपाचे अजूनही बरेचसे प्रश्न या घटकांच्यावर निघू शकतात. याचासुद्धा अभ्यास विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने करणे अपेक्षित आहे. या प्रश्नांचा उपयोग तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच होऊ शकेल. त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास तुम्ही करणे अपेक्षित आहे. धन्यवाद.